हॅलो हॅलो तेवढं करू नका प्लीज दादा प्लीज अजून दादा प्लीज सहकार्य करा प्लीज सहकार्य करा सर. पुन्हा एकदा आपण बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान प्रांगणातली ही दृश्य बघतोय आणि ही गर्दी आता अधिकाधिक वाढत चाललेली आहे. कारण काही वेळातच अजित पवार यांचं पार्थिव तिथं आणलं जाणार आहे. काही काळासाठी इथं ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. काही राजकीय नेते मंडळी या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पोहोचलेली सुद्धा आहेत. पवारांचं संपूर्ण कुटुंब हे सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्येच असल्याचं कळतंय. मात्र हे सगळेजण या ठिकाणी येतील ज्यावेळेला त्यांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये आणलं जाईल. अनेक नेते हे देखील मुंबईवरनं रवाना झालेले आहेत. तर महाराष्ट्राचं अर्धाधिक मंत्रिमंडळ हे देखील बारामतीमध्ये पोहोचलंय. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचं इतरही अनेक त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर हे बारामतीकर जे आहेत सर्वसामान्य हे देखील आता या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमा झालेले आहेत. अजित पवार यांचं पार्थिव तिथे ठेवलं जाईल आणि त्यांना दर्शन घेता येईल. जानकारी ली क्या किस वजह से हुई? सुबह से ही हम जानकारी ले रहे थे इसकी, तो एक जो प्रिलिमिनरी जो इन्फॉर्मेशन हमें मिला उसमें ये पता चला कि जब लैंड पहली बार करने वाले थे यहाँ पे तो उस टाइम रनवे साइटिंग नहीं हुआ पायलट को, तो वो ATC से बातचीत चल रही थी। तो जब उनको नहीं मिली तो गो अराउंड का एक ऊपर ही चक्कर लगाया था उन्होंने, फिर वापस जब लैंड करने की कोशिश की तो उस टाइम ये हादसा हुआ। ये पूरी उसकी जांच होगी इस पूरे हादसे की क्या? एब्सोल्युटली पूरी तरह से इसकी जांच होगी और ऑलरेडी हमारे टीम्स DGCA का हो या AAB दोनों अभी साइट पे पहुंचे हैं। अच्छा, और कुछ जानकारी मिली है सर इस पूरे हादसे के बारे में? कौन कौन इसमें, कितने लोग और क्या? अभी तो फिलहाल एक दुखद बात यह है कि हमारे अजित दादा इसमें रहे और बाकी 4 और लोग भी थे, उनके PSO, एक क्रू मेंबर और 2 पायलट। रिपोर्ट कब तक आना, मतलब कुछ आपने? जितना जल्दी हो सके उसका उतना जल्दी कराएंगे। अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिले जाते. सदानंद दाते सर आले सदानंद दाते सर आले ते बघा. हो हा सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीमधला प्रत्येक नेता आज डिस्टर्ब होत होते. अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि त्यासोबतच अजित पवारांवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, त्यांना मानणारा कार्यकर्ता हा आज अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पोहोचला. काय भावना, काय आठवणी दाटून येतात आज साहेब? बोलायला शब्द नाहीत आमच्याकडे. काल अर्धा दिवस आम्ही त्यांच्याबरोबर
आयुष्यातलं फार मोठं संकट आहे माझ्यात, दुःख आहे. अनेक दुःख भोगले, अनेक संकट, अनेक अडचणी. पण हे असं स्वप्नात सुद्धा नाही. कुटुंबियांची पण भेट घेतली आपण, काय बोलणं झालं कुटुंबियांशी? काय सगळे निशब्द आहेत, काय बोलणार ना. आम्ही बोलू शकत ना ते बोलू शकत. महाराष्ट्रातला खरं म्हणजे लाडका दादा गेला आणि तो अचानक काल दिवसभर आम्ही बरोबर. छगन भुजबळ हे देखील अत्यंत व्यथित झाले आहेत आणि त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सगळं काही सांगून जाते. निशब्द झाले छगन भुजबळ आत्ताच्या क्षणाला.